सातारा जिल्हा, या सातारा जिल्ह्याने एक केवळ फक्त महाराष्ट्राला दिशा दिली नाही, तर सातारा जिल्ह्याने संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं. अनेक चळवळी या भूमीत जन्माला आल्या. स्वातंत्र्याची चळवळ असेल, पत्री सरकार असेल, सत्यशोधक चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, ग्रंथ महोत्सवाची चळवळ असेल, अनेक चळवळी या भूमीत जन्माला आल्या. आणि ह्या भूमीने आज एक आगळा वेगळा ह्या भूमीला इतिहास आहे. खास करून या ठिकाणी आवर्जून या मला उल्लेख करावासा वाटतो की मी नेहमी या अनेक दिवसापासून सांगत आलोय की माझे अनेक पक्षांमध्ये अनेक मित्रमंडळी आहेत, सगळ्यांचेच आहेत, पण ते मित्र हे मित्राचे म्हणजे फक्त मित्र आहेत. जिथं तत्व येतात त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारे जसं त्या काळात शिवाजी महाराजांनी तडजोड केली नाही, तसं आज सुद्धा उदयनराजे कधी तडजोड करत नाही. आणि मग तुम्हाला माहित आहे माझे पॉप्युलॅरिटी किती आहे, माहित आहे ना, हो का नाही? पण माझ्यावरती एवढे काल सभा होती चंद्रकांतजी पाटलांची 6:30 वाजता ओगलेवाडीत, 7:30 वाजता त्यानंतर दिवाकर रावतेंची, पण त्या का पुढे ढकलल्या गेल्या मला माहित नाही. आणि आज माझे अत्यंत परम मित्र या राज्याचे मुख्यमंत्री यांची सभा परवा झाली होती. कुठं झाली होती? कोरेगाव. त्यांचं प्रेम दोघांवरच आहे, एक शशिकांत शिंदे आणि दुसरे उदयनराजे. नुकतीच झालेली सभा आज पुन्हा दुपारी त्यांनी सभा घेतली आणि माझ्याबद्दल नेहमीप्रमाणे आदरयुक्त उद्गार काढले. मी त्यांचा ऋणी आहे, धन्यवाद. ते म्हणाले की जे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते उदयनराजेंनी केले नाही. बरोबर आहे, एक क्षणभर विचार करा. बरोबर आहे, ते काम आम्ही केले कारण की त्या आम्ही सत्तेत आहोत, त्यांना निधी देण्याचं काम आम्ही केलं. होय, तुम्ही मोठे आहात, खूप उपकार आमच्यावरती केले. एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहात, मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे. जो लोकप्रतिनिधी झटपट करत असतो, भांडत असतो आणि जोपर्यंत कामं मार्गी लावत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडत नाही, असा लोकप्रतिनिधीपैकी मी आहे. आणि म्हणून तुम्हाला कामं करावी लागले. थोडस त्यांना जरा मला थोडस त्यांना पूर्वकल्पना तेव्हाशी वाटते. हे काम ते म्हणाले ज्या वेळेस तुम्ही तुमचे संपूर्ण लोक काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष ज्या वेळेस सत्तेत होते त्यावेळेस तुमचं एक पण काम केलं नाही. अरे कोण म्हणालं? मी म्हणालो? कोण म्हणालं? हा कामाचं प्रोसिजर असते, फाईल तयार करायला लागते, प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावी लागते. जोपर्यंत टेक्निकल सँक्शन मिळत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही. तोपर्यंत तुम्ही लगेच म्हणाल की तुम्ही तुमचं म्हणजे तोपर्यंत निवडणुका लागल्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये काय झालं,
काय झालं तर काय सांगू, मन की बात. लोक तुम्ही सगळे लोकशाहीतले राजे सगळे भारावून गेला. ते म्हणून ते बास आता आम्हाला मत जास्त नको, तरी तुम्ही देत गेला. घ्या घ्या घ्या. पूर्वी माहिती आहे ना, घरी आता तर सगळीकडं रेडीमेड मिळतात. पूर्वी चकलीचा साचा असायचा, साचा. हा आठवत आहे ना का नाही? हो का नाही? त्यात पीठ घालायचं. हे ते म्हणतात ते बास झालं. तुम्ही तरी म्हणताय घ्या. खाल्लं पडतंय तरी घ्या, अपचन होते तरी घ्या. तुमच्या नशिबी काय आलं? त्या मन की बातच्या माध्यमातून या लोकांनी तुमचे मन जिंकले तर खरे, पण त्याच्या मागचा हेतू तुम्हाला कळाला नाही. त्यांनी जिंकले काय? तर त्यांना फक्त तुमचं मत पाहिजे होतं. आणि कुठलं मत? तर फक्त बटन दाबून बहुमत त्यांना हवं होतं, ते मत पाहिजे होतं. त्यांना तुमचं वैचारिक मत नको होतं. आजपर्यंत जे मत पवार साहेबांनी इतके वर्ष तुमचं वैचारिक मत जपलं, तुमचा सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला, ते मत त्यांना नको होतं. आणि त्यामुळं द्या भरपूर आश्वासन. तुम्ही म्हणला घ्या घ्या, ते म्हणलं द्या द्या आश्वासन. मगाशी नानाने उल्लेख केला 15 लाख काहीतरी तुमच्या खात्यात येणार. ते आले? अहो आले तर जाऊन द्या, आले पण तर नाही. पण ज्या कष्टकरी शेतकऱ्यांनी संपूर्ण आयुष्यभर कमाई जी केली, आयुष्याची पुंजी त्यांनी जे जपून ठेवली होती त्यांच्या भावी पिढी करता, त्यांच्या उदरनिर्वाह करता, ती सुद्धा तुम्ही अशी हिचकावून घेतली काय? आणि स्वतःला म्हणता की आम्ही जर करू तर आम्हीच करू, आणि मग आम्ही देश वाचू. हे काय वाचवणार आहे? हे काय वाचवणार? हे सगळे बसलेत. उपमा काय दिली? खिचडीची. आघाडीची नाही. अहो ही तर खिचडी आहे. हो खिचडी. 2 टाइम लोकांचं पोट भरणारी आम्ही खिचडी आहोत. खिचडी आहोत आम्ही. तुम्ही काय केलं या 5 वर्षात? ज्या गांधीजींनी सत्तेत पंचायत राजचा जो विचार दिला, सत्तेचा विकेंद्रीकरणाचा विचार दिला, तो विचार तुम्ही गिळंकृत केला. ज्या वेळेस तुम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं, एवढं बहुमत, त्यावेळेस तुम्ही नुसती अशी पाठ फिरवली आणि म्हणाला तो मी नव्हेच. ते नाटक आपण सगळ्यांनी बघितलं असणार. काय अपेक्षा करायची यांच्याकडनं? ह्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे ह्यांच्यावरती फार मोठा अन्याय केल्यासारखं असेल. त्यामुळं आम्हाला कोणावरती अन्याय करायचं नाही. आम्हाला तुमच्याकडनं आणि लोकांना तुमच्याकडनं कसल्याही अपेक्षा नाही आहेत. लोकांना अपेक्षा आहे तर ह्या व्यासपीठावरती जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे जे लोक, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. तुम्ही काय केलं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये? काय केलं? मी सांगतो काय केलं. तुम्ही वाडगं दिलं. वाडगं आमच्या हातात. वाडगं. आज त्या वाडग्यामध्ये साधी खिचडी पण नाही हो. लोकांचे जे गोर गरीब आहेत त्यांना पोट भरायचे अशी उदरनिर्वाहाचं साहित्य सुद्धा हिसकून घेतलं. फक्त रिकामं वाडगं. भीक मागायला लावली या देशातल्या प्रत्येक लोकशाहीतल्या राजांना. म्हणजे तुम्ही वंचित ठेवलं ह्या लोकांना. ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं, तुम्हाला त्या तख्तावर पोचवलं, त्या तख्तावर पोचवल्यानंतर विसर पडला. अरे वा. आणि मग या ठिकाणी ते काय म्हणाले तर तुम्हाला सांगतो
की आपल्याला यांच्या मागे राहिलं पाहिजे, मोदीजींच्या. ज्या मोदीजींनी दिल्लीमध्ये संमेलनात उद्गार काढले होते, एक जवान से ज्यादा साहस करने की ताकत एक व्यापारी रखता है, आणि तुम्ही देशाच्या संरक्षणाच्या गप्पा मारता. अहो, हे जर जवान त्या सीमेवर नसते, तुम्ही आम्ही नसतो, व्यापारी तर लांबच राहिले. पण ह्यांना प्रत्येक ठिकाणी ओनली व्यापार व्यापार, माल्टा, ओनली माल्टा. आणि मग त्यांनी सांगितलं, बघा, ज्यांना तुम्ही देव मानता किंवा मसीहा मानता, त्या शरदचंद्रजी पवारांनी त्यांच्या संपूर्ण टोळीनी काय केलं, तर त्यांच्या जाहीरनाम्यात असं दिलंय, इंग्लिश मध्ये वाचतो, त्याचं भाषांतर करून सांगतो, त्यांनी ऐकून घ्या, कारण हे भाषांतर मी करणार आहे. जेव्हा ते मन की बात करत होते ना, तेव्हा इंटरप्रिटर, आता मराठीतला शब्द मला आठवत नाही, पण जेव्हा आपल्याला कळत नाही ती भाषा, तेव्हाच आपण त्या मोडवरती ठेवतो. ते हिंदी म्हणून बनवते मन की बात. आता तुम्हाला मन की बात माहिती, तुम्ही ते इंटरप्रेटर लावलं होतं असं. ते म्हणत होते, तुम्हाला ऐकू येत होतं मन की बात, पण ते म्हणत होते, ते विचार करत होते तुमच्या सगळ्यांच्या धन की बात. धन धन कसं काढायचं तुमच्याकडनं सांगतो, जरा येतो, जरा थांबा, अजून इंटरव्ह्यू व्हायला खूप वेळ आहे. स्लाइड शो तर आत्ताच चालू झालाय. आणि त्यांनी काय सांगितलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी जोर दिला राष्ट्रवादी काँग्रेसवर. काय सांगितलं, तर देशद्रोह्यांना त्यांनी माफ करावा म्हणून, त्यांना माफी द्यावी म्हणून. अहो, आता कुठली, आता नसेल समजत तर मला विचारून घ्या ना. इथं काय दिलंय, इन काश्मीर इन्व्हॉल्वमेंट ऑफ लार्ज नंबर ऑफ लोकल यूथ इन टेररिझम इट्स अ मॅटर ऑफ ग्रेट कन्सर्न. म्हणजे तरुणांचं त्या ठिकाणी कारण नसताना हे लोक प्रोत्साहन करतात आहे. आणि त्यामुळं पुलवामा अटॅक नी हे निदर्शनास आणून दिले की हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना थांबवलं पाहिजे. फक्त एवढंच की त्याच्या माध्यमातनं कुठल्याही एका व्यक्तीवरती अन्याय होऊ नये हा विचार पवार साहेबांनी मांडला. ते म्हणले, जे नक्की जे त्यांनी हे केलंय त्यांना शासन झालं पाहिजे, पण मात्र ज्यांनी केलं नाही त्यांना पुन्हा एकदा त्यांना तुरुंगात टाकायची काय गरज नाही. कारण की वातावरण पुन्हा पेटणार. अजून हे पेटवण्याचं काम हे लोक करत आहेत. आणि शांत करायचं काम जर कोण करत असतील तर या ठिकाणी जे आवर्जून उपस्थित आदरणीय पवार साहेब करतात. आणि त्यामुळं त्या पुढं त्यांनी सांगितलंय की ह्या सगळे जे तरुण आहेत यांना पुन्हा हे कारण असताना जे त्यांची दिशाभूल करतात आहे आणि त्यांना वाम मार्गाला लावतात आहे, या तरुणांना पुन्हा ह्या संपूर्ण भारताच्या आणि देशाच्या सक्रिय संपूर्ण प्रवाहात आणायचं आपल्याला एवढा मान विचार मानला. पण मात्र त्याचा अर्थ वेगळा काढला गेला. आणि त्यानंतर तर काय आता बोलायचं, मला हसूच येतंय. त्यांचं का माझं हसू, काय काय करू. त्यानंतर बघा, हा वा, हे बघा पवार साहेब, सामना काय मागितलं आपण, ज्या धर्तीवर तुम्ही इतरांना आरक्षण दिलं त्या धर्तीवर मराठा समाजाचा पण विचार व्हावा, मुस्लिम समाजाचा व्हावा आणि धनगर समाजाचा विचार व्हावा. आणि म्हणून मूक मोर्चे निघाले.
आणि सामनानी काय कमाल आहे या सामनाची. तर यांचा आता सामना जनतेनेच या लोकांचा सामना करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. मूक मोर्चाला त्यांनी काय दिली उपमा, मुक्का मोर्चा. ही तुमची संस्कृती, ही तुमची खिल्ली उडवण्याची पद्धत. आणि सांगताय ना मग यांचं, मग का यांचे विचार आचरणात आणत नाही? आणत नाही तर नका आणो. निदान त्यांना बदनाम करणार, त्यांना कमीपणा होईल असं तरी काय वक्तव्य तुमच्या सामना या वर्तमानपत्रातनं तरी करू नका. जनाची नाही तर मनाची लाज राखा. कुठंतरी संस्कारी पद्धत असते. ठीक आहे, आता तुम्ही विसरला असला तर मेहरबानी करा आमच्या संपूर्ण भारताच्या लोकांवरती आणि महाराष्ट्र लोकांवरती आमच्यात ही संस्कृती पसरू नका. कारण की आम्हाला कळतं, नातं गोतं कळतं, कसं वागायचं ते कळतं. आणि त्यात थांबले नाही. त्यात मग आमचे मित्र मुख्यमंत्री म्हणाले, आओ जर उमेदवार असावा तर कुठे गेला नरेंद्र पाटलांसारखा. अरे वा, कुठं अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटील जे असंघटित कामगारांच्या संघटित त्यांना करून आणि त्यांच्या संपूर्ण सुरक्षितेकरता लढले आणि त्यांनी कायदे संपूर्ण पारित केले. कायदे पारित म्हणजे कसं, त्यावेळेस यशवंतरावजी चव्हाण साहेब होते, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील आणि साक्षात आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले पवार साहेब आहेत. ह्या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. पण त्यांनी सांगितलं काय नाही, मी पण विचार केला 100 की ठीक आहे, अण्णासाहेबांचं मुलगा आहे. रमेश बद्दल बोलले असते तर मी काय बोललो नसतो. कारण तो त्यांचा वारसा सांगत असताना त्यांचा वसा घेऊन लोकसेवेचा वसा तो सांभाळतोय. आणि हे आमचे माशे काय दिसनाच झाले, जे पवार साहेबांच्या सभेत पाटण या ठिकाणी साक्षीला आहेत, पाटणकर सरकार आहेत तिथं. ते कटिंग्स पण आहेत, ते संपूर्ण आहेत. आणि नरेंद्रजी पाटील तुम्ही मला पाहताय, हाय मी हाय म्हणतोय, तुम्ही हाय करताय, हाय हाय. तुम्ही बोललात काय माहितीये, या शंभूराजींना गोळ्या घेतल्याशिवाय टिंब लाज वाटत नाही संवेदनशील वक्तव्य करताना. बोलायचं तर कामाच्या बद्दल बोला. त्याचबरोबर परवा कोरेगाव काय पण वक्तव्य असं केला की ऊर भरून आला पाहिजे छातीचा. हेनी जे वक्तव्य केलं तर हे न हे याचा टूर काय तुम्हाला सांगायचं, ते शब्द उच्चारत जात नाही. आणि आदरणीय आमचे मित्र देवेंद्रजी म्हणतात आहे, कुठं गेले कुठे हो या, ते म्हणतात आहे की उमेदवार असावा तर अमोन असा काय बोलायचं कसं बोलायचं, काय बाई सांगू कसं सांगू, मलाच माझी वाटेल. आणि मग तुम्ही गप्पा करताय ना, कशाच्या गप्पा करताय? शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या. काय केलं तुम्ही? साधं एक तुम्हाला सांगतो, नीट ऐका. जन्मतो जो कर्जा घरी, जगतो कर्ज उरावरी, मरतो परी कर्ज उरी, तो भारतीय शेतकरी. काय केलं तुम्ही? काय केलं या शेतकऱ्यांसाठी? गप्पा मारताय नुसत्या, हे केलं ते केलं.
हिम्मत असेल तर या समोर कोणी पण काय केलं, वाटोळं केलं, वाटोळं. ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं, एवढं बहुमत दिलं, एवढं बहुमत मला दिलं असतं किंवा आता लोक जे पवार साहेबांना देणार आहेत, त्या फरक एवढाच आहे की ह्या लोकांना बहुमत जे दिलं तुम्ही, त्यांनी ह्या पृथ्वीचं खरं तर स्वर्ग करायला पाहिजे होतं, त्यांनी स्वर्ग न करता त्यांनी नर्क केलं. ज्या वेळेस तुम्ही बहुमत आणि संपूर्ण केवळ महाराष्ट्रातले 48 देशातली सत्ता जेव्हा पवार साहेबांच्या हाती द्याल, त्यावेळेस उलट चित्र पाहायला मिळेल, त्यावेळेस तुम्हाला या नरकाचा स्वर्ग पाहायला मिळेल. हा फरक आहे. लोक जेव्हा विचारांनी एकत्र येतात, एखादा दिशा ठरवतात, त्या लोकांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतोय, तुम्हाला म्हणजे पत्रकारांना नाहीत, तुम्हाला म्हणजे आता जे टीव्हीच्या माध्यमातून माझ्याकडे बघतात आणि दातोट खातात खावा, कारण की लोक आता तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. काय केलं, काय उत्तर द्या. कोणी तुमचा हात पकडला होता का? पेनची शाई संपली होती का? जादूटोना केला होता का? कोणी दम दिला होता, अगर ऐसा करेंगे ऐसा करेंगे? काय केलं, काय होतं? अन्यायकारक निर्णय घेतले संपूर्ण लोकहिताच्या विरोधातले. फक्त शशिकांत शिंदे म्हणतात ते म्हणलं की आवाज काढू नका. का आवाज काढू नका? आम्ही का घाबरतोय का त्यांना? मला सांगा पवार साहेब, हे सभागृह कशा करता केले गेलेत? विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा स्थानिक सभागृह असतील, हे लोकशाही चर्चा करण्याकरता सभागृह केले जातात. समजा मी एखादा मुद्दा मांडला, जसं मला सोडून द्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समजा एखादा विचार मांडला असता आणि सांगितलं असतं हा पारित करा, ह्याचा अंमलबजावणी करा, पण तसं केलं नाही. त्यांनी अष्टप्रधानची नेमणूक केली, कारण त्यांना माहित होतं की एक आपण एक विचारावरती साधक बाधक ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेसच एखादा लोकहिताचा चांगला निर्णय निघतो. ह्यांनी काय केलं? एवढे सभागृह लोकशाही लोकशाही लोकशाही, ही लोकशाही राहिली नाही. मला समजत नाही की आज निवडणूक नाही, ही निवडणूक नाही आहे, कारण हुकुमशाही ऑलरेडी प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे हुकुमशाहीच्या ह्या संपूर्ण ह्याच्यात ही लढाई आहे, चळवळीची ही चळवळ आहे पुन्हा या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याकरता. पण तो भाग जाऊन द्या. त्यांनी काय केलं? रात्रीचं असंच आपण झोपतो ना, झोपतो का नाही? तुम्ही झोपता का नाही मला माहिती, मी झोपतो. तुम्ही झोपता का नाही? कधीतरी झोपत. आता झोपू नका, मेहरबानी करा. 23 तारखेपर्यंत जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्यांना घरपोच करत नाही आणि तुमची सत्ता आणत आहे लोकहिताची, म्हणजे तुमची लोकशाहीतल्या राजांची, तुमची स्वतःच्या हातात तुम्ही सत्ता घेत नाही, तोपर्यंत झोपू नका. यांना झोपण्याचं काम तुम्ही करायचंय. बंधुराज शिवेंद्रराजांनी प्रस्तावना कशी केली? जो मैं बोलता हूं मैं करता हूं, जो मैं नहीं बोलता डेफिनेटली करता हूं, असं पाहिजे रुबाब. यांची प्रस्तावना करणारे हा आता हे असं आमची लाट आहे. हा कुठली लाट? या आतापासून लट कापायला लागलेत. हे डायस नसतं तर येऊन तिथं खाली बसले असते. लट तुम्हाला आता लोकांसमोर जाताना लट कापणार नाही तर काय होणार? दिले खूप तुम्ही लोकांची दिशाभूल केली, एवढी केली की ती अक्षम्य आहे. तुमचे थोडेसे जवळचे बगल बच्चे, त्यांना तुम्ही सगळं देऊन टाकलं. देश विकला, नॅचरल रिसोर्सेस विकले, नॅचरल गॅस, नॅचरल क्रूड ऑइल, पेट्रोलियम, हे ते सगळं. कोणी? ही संपत्ती तुमची आहे, या लोकातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. ही देशाची संपत्ती आहे, कोणाच्या बापाची संपत्ती नाही. हा त्यांच्याकडनं आपल्याला संपूर्ण विकत घ्यावं लागतं. मग यांचे फोटो काढायचे. 20-50 कोटीची गाडी. नुकतंच त्यांच्या कुठल्या तरी मुली, कोणाच्या तरी अंबानीच्या मुलीचं का कोणाचं तरी लग्न झालं होतं. 200 कोटीचा खर्च इतर लोकांना,
2 टाइम जेवण मिळत नाही, पोटाची खळगे भरू शकत नाही, ते बघतात आहे. लाज नाही वाटत? आणि मला एक समजत नाही, तुम्हाला राग का येत नाही? तुम्ही त्यांना निवडून दिलं, मग लोकशाहीतले राजे तुम्ही आहात. एक आमदार 2.5 लाख लोकांमधनं निवडून जातो आणि 1018 लाख मधनं. तुम्ही फक्त विचार करा तुमची ताकद किती आहे. पण हे भासवतात की आमच्याशिवाय पर्याय नाही. जसं त्यावेळेस काळात ईस्ट इंडिया कंपनीने भासवलं तसंच आता सुद्धा हे भासवतात. आणि यांची हे जे बगलबच्चे आहेत, ह्यांची जर आमदनी बघितली, ह्यांची जर खासगी मालमत्ता बघितली तर या देशाच्या कित्येक पटीने वार्षिक बजेटपेक्षा जास्त यांची संपूर्ण मालमत्ता आहे. आली कुठून? तुम्ही फक्त हे करावं, तुम्हाला देवा शपथ सांगतो, तुम्ही फक्त व्यासपीठावर बसा. या सगळ्या जोड्यांना नी ज्यांनी तुम्हाला पाणी पाजण्याचं काम केलं, ह्या लोकांना पाणी पाजा, घरी बसवा, सत्ता तुमच्या ताब्यात घ्या. आणि हे सगळे नियमित लाईनीत तिथं देवा शपथ उदयनराजेंचा शब्द आहे, लाईनीत लाईन दोरीत उभं करतो, सगळी संपत्ती काढून घेतो आणि तुमच्या तिजोरीत म्हणजे देशाच्या तिजोरीत कशी ते भरून टाकू आपण पवारसाहेबांच्या सहकार्याने. आणि त्यातनं काय करणार आपण? तर त्याच्या व्याजापोटी आपण सर्व कोणी पण वंचित नाही राहिलं पाहिजे. अलीकडं वेगळंच आहे, इथं कोणतरी येतं. डॉक्टर बाबासाहेबांबद्दल मला अत्यंत नित्यांत आदर आहे. समानतेचा त्यांनी संपूर्ण घटना दिली. कारण नसताना इथे कुठं नाही भेटलं, कोण नाही, इथं लगेच वंचित उदयनराजे असे तसे. कसं पण असू दे, पण कोणाला वंचित ठेवलं नाही. स्वतःचा स्वार्थ तुम्ही बघितला. आता आहे माझ्या टीम, तुम्ही सांगितलं ना, आता आज हे झाले, उद्या 21 तारीख आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण आमचे मित्र उद्धवजी येणार आहेत. वंचित ज्यांनी लोकांना ठेवलं असे कोणतरी वंचित येणार आहे. वंचित शब्दाशी मला अत्यंत राग आहे, राग. कारण की तुम्ही आता त्या पदावर आहे, तुमचं फक्त तुम्ही पद मिळवता. मला तुम्ही खासदार करा, अडजस्ट करा, बाकीचं जाऊन द्या, बाकीचे वंचित राहिले तर चालेल. कोणी वंचित राहता कामा नाही. शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही, मेडिकल सेवापासून वंचित राहता कामा नाही. स्वतःचं घर असलं पाहिजे, त्याच्यापासून तुम्ही वंचित राहता नाही कामा नाही. आणि अन्नापासून वंचित राहता कामा नाही. हे सगळं करू शकतो, या व्याजाच्या जोरावर आपण करू शकतो. आणि त्याला लागणार आहे तर मदत तुमची लागणार आहे. कारण की माझा आवाज एवढ्या पुरतं मर्यादित आहे. पोहोचवण्याचं काम प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल पिशल काय जे मीडिया असतं ते करत असतात. आणि याद राखा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय इश्यूचा नॉन इश्यू करायचा असेल तर जरूर करा. नॉन इश्यूचा इश्यू आणि इश्यूचा इश्यू करायचा असेल तर करा. पण हा इश्यू आहे, हा इश्यू तुमच्याशी पण निगडीत आहे. तुम्ही पण ह्या देशाचे नागरिक आहात, हे विसरता कामा नाही. जसं ह्यांना दुष्परिणाम ह्यांना भोगायला लागणार आहे, त्याला तुम्हाला पण सामोरे जावं लागणार आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की हे संपूर्ण करत असताना खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती कशी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करा. नाहीतर खऱ्या अर्थाने हा देश आपण किती दरीत आहोत मला माहीत नाही, कोणाला काय माहीत नाही. त्या रघु राघवन का जो होता त्याला तर कुत्र्यागत हाकलून दिलं. ज्याला आणलं उर्चित पटेलला पार आंघोळ बिंगोळ त्याचं उठणं बिटणं सगळं लावून, त्याचा बदामचं तेल नाही करून त्याला दत्तक घेतलं, मांडीवर बसून त्याला ठेवलं. त्यांनी यांचं बघितलं सगळं, बोरी बिस्तरा बांधला पळून गेला. त्यामुळं कोणालाच माहीत नाही. पण इलेक्शन लागले की यांच्याकडे भरभरून थप्प्या असतात. पोलिसांना सगळ्यांना सांगतो मी, आमच्या गाड्यात चेक केल्या तर शेळ्या भाकऱ्या मिळतील. तुम्हाला चेक करायचे, ज्या गाडीवर कमळ दिसेल ना मला सांगा, त्या गाडीत नाही तुम्हाला माल सापडला ना मी शोधून देतो, निम्म करू आपण. मला सुद्धा इलेक्शनचा खर्च आहे, असू द्या, पण मला ते पैसे यांचे नको आहेत. जनता
मला 1-1 रुपयात देऊन मला निवडून आणेल एवढं प्रेम जनतेचं माझ्या प्रती आणि माझं त्यांच्या प्रती. आणि दुसरं एक सांगतो, एक मन आहे ना, मान ना मान मैं तेरा मेहमान. हा तुम्ही मान्यच केलं पाहिजे. तुम्हाला माझ्याशिवाय पर्याय नाही, मला तुमच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला करमणार आहे का माझ्याशिवाय सांगा. आता त्या ज्यांनी पिळून संपूर्ण माथाडी गिळली, पिळून गिळून आणि परत आहेच, मग मला का नाही सांगा. तुम्ही एवढं धाडस माझं ते त्याला पाठिंबा जाहीर करतो. पण तुम्हाला नंतर पिळल्यानंतर कळेल आणि गिळल्यानंतर तर तुमचं काय खरं नाही. त्यामुळे ही वेळ तुमच्यावरती ती वेळ येऊ नये म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. आदरणीय पवार साहेबांनी भरपूर या ठिकाणी येऊन आलेत, आपल्या समोर सगळ्यांना संबोधित करणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला हा देश, ही पंचायत राजची संकल्पना अजून आपल्याला मजबूत करायची आहे. मजबूत केल्यामुळं ह्या संपूर्ण जगातल्या प्रत्येक राष्ट्रांनी आपल्याकडे असं बघितलं पाहिजे की देश असावा आणि हेवा त्यांना वाटला पाहिजे, वा देश असावा तर भारतासारखा. असं एवढंच एक आपण मनाशी उराशी एक स्वप्न बाळगा. जे स्वप्न मी बाळगलंय तेच स्वप्न आपण बाळगा. तरच खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी स्वराज्याची संकल्पनाचा मंत्र दिला, ज्या लोकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्य सेनानींनी सर्व अर्पण केलं आणि जे या जवान जे शहीद झाले, खऱ्या अर्थाने आपण त्यांच्याकरता तरी आपल्याला हे सर्व. आणि तुमच्या लहान जे मुलं आहेत तुमच्या कुटुंबात, आज जरी लहान मुलं असतील जे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही कारण ते परिपक्व नाहीत, तुम्ही पण आम्ही पण त्याच काळातनं आपण गेलेलो आहे. आज सुद्धा ते तुमच्या घरातले जरी असले तर भविष्य काळ, उद्या या देशाचा भविष्य काळ आहे, विसरू नका. त्यांची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती, म्हणजेच तुमच्या कुटुंबाची प्रगती. त्यामुळं वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर गेला जरूर जावा, पण मतदान केल्यानंतर. पण ते न करता गेला तर तुम्हाला सांगतोय, तुम्हाला काळ माफ करणार नाही. तुमच्या घरातले जे तरुण मुलं आहेत, जे उद्या तुमच्याकडे आशेने बघतात आहे, की तुमचं बोट धरून जे चालायला शिकलेत, त्यांचा विचार करा. आणि एकटा उदयनराजेंना मतदान देऊन उपयोग होणार नाही. ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक 48च्या 48 जागा, त्या संपूर्ण जागेवरती संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत सगळ्यांना आपण निवडून द्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करा. एवढंच नाही तर या संपूर्ण देशामध्ये तोच निर्णय झाला आहे. त्यामुळं मला संबंधितांना सांगायचं वाटतं, आमची खिचडीवरती नजर ठेवू नका. आमची खिचडी आता व्यवस्थित शिजली आहे, ती लोकांसाठी आम्ही शिजवली आहे. लोकांना भरभरून देणार, त्यांच्यावर उपासमारीची वेळ परत कधी येऊन देणार नाही. आणि निश्चितपणे तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे, एवढंच सांगतो. आणि आमची कमिटमेंट जी आहे ती तुमच्यापाशी, तुमच्या प्रती आहे, सगळ्यांच्या वतीने. आणि खास करून पवार साहेबांच्या वतीने सांगतो, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो हम अपनी खुद की भी नहीं सुनते. तुम याद रखो, सिर्फ वक्त गिनो, वक्त. तुम्ही आजपर्यंत खराटे मारत आनंदाने दिवस काढले, लोकांना तुम्ही दुर्दशा केली. आता ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर लोक सुखात राहणार आणि तुम्ही खराटे मारणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.